शेतकरी बंधूंनो, मिरची पिकासाठी आजचं एक बेस्ट कॉम्बिनेशन असणार आहे, कारण की आपल्याला कंटिन्यू फवारण्या घ्यावंच लागत असतं. आणि आजचं जे फवारणी असणार आहे तर ती असणार आहे की आपल्याला जे मोनोसिल जे असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे. ते आपल्याला घेत असताना आपल्याला एक साधारणपणे 20 लिटर पंपसाठी त्याचा जो आहे का डोस असणार आहे, तो डोस घ्यायचा आहे आपल्याला 20 लिटर पंपसाठी एक साधारणपणे 40 ml पर्यंत. आणि त्यामध्ये आपल्याला दुसरं कीटकनाशक घ्यायचं आहे, ते म्हणजे की टाटा मानिक, जे टाटा कंपनीचं टाटा मानिक आहे, तर ते घ्यायचं आहे आपल्याला. ते घेत असताना 20 लिटर पंपसाठी एक साधारणपणे आपल्याला ते 10 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक साधं घ्यायचं आहे, ते म्हणजे की कार्बेंडेझाईम प्लस मायक्रोजेब, जे म्हणजे की साप जे घ्यायचं आहे आपल्याला 20 लिटर पंपसाठी साधारणपणे 20 ग्रॅमपर्यंत. आणि त्याची व्यवस्थित आपल्याला जे आहे का ती फवारणी करायची आहे. शेतकरी बंधूंनो, कंटिन्यूच आपण एकदम टॉपच्या फवारण्या घेऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आपण एक समजा चांगली स्ट्रॉंग कीटकनाशक बुरशीनाशकची जर फवारणी घेतलेली असेल, तर त्यानंतर आपण एखादी नॉर्मल जरी फवारणी घेतली तरी पण अतिशय चांगल्या प्रकारचे एक आपल्याला त्याचे जे काही रिझल्ट मिळत असतात. पण कंटिन्यू मिरचीला फवारणी घेणं खूप गरजेचं असतं. एक साधारणपणे 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला आपल्या मिरचीच्या पिकामध्ये फवारणी गेलीच पाहिजे. आणि त्यामध्ये जर आपण 5 फवारण्याचा जर विचार केला पूर्णपणे, तर त्यामधल्या आपण साधारणपणे 2 ते 3 फवारण्या टॉपच्या घ्यायच्या. आणि त्यामधल्या ज्या 2 फवारण्या आहे समजा त्या आपण नॉर्मल जरी घेतल्या तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे आपला प्लॉट जे आहे का व्यवस्थित डेव्हलप राहत असतो. ब्रांचिंग व्यवस्थित असतात, त्यावरती जो कीड रोग प्रतिकार शक्ती असते ती पण अतिशय कंट्रोलमध्ये असते आणि प्लॉट अतिशय हेल्दी असतो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.